स्वामी समर्थ। तर आजच्या आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मी पाठीमागे एकदा शेअर केलं होतं की मी डाएट मध्ये असताना काय खाते किंवा माझा आहार कसा असतो हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलं होतं। पण काय झालं की मला त्या डाएटने फारसा काही फरक पडला नाही किंवा माझं वजन नाही कमी झालं। तर कसं होतं की आपल्याला वाटतं की पाठीमागे एकदा आपण हे करून बघितलं होतं हा डाएट प्लॅन, आणि परत जर तोच जर रिपीट तुम्ही ह्यावेळेस जर म्हणजे दुसऱ्यांदा जर तुम्ही करायचं म्हटलं तर एखाद्याच्या बॉडीला सूट होतं, म्हणजे एखाद्याला तो प्रॉपर सूट होतं आणि वजन कमी होतं। पण प्रत्येक वेळेस तो डाएट प्लॅन सूट होईल असं होत नाही। सो माझ्या बाबतीत तसंच झालं। तर मी आता इंटरमिटेड फास्टिंग चालू केलं आहे कालच्यापासून, म्हणजे एक दिवस झाला आहे। तर आता बघू त्याने किती फरक आपल्याला पडतोय। बरं, इंटरमिटेड फास्टिंग हे पाठीमागं मी एकदा केलं होतं आणि छान मला त्याने रिझल्ट मिळाला होता, म्हणून मी परत एकदा हे सुरू करत आहे। तर इंटरमिटेड फास्टिंग आता काय असतं हे तर युट्यूबमुळे सगळ्याला माहिती झालं आहे, तरी पण मी एक थोडक्यात सांगते की काय आहे। तर इंटरमिटेड फास्टिंग मध्ये काय असतं की जे दिवसाचे जे काही तास असतात ते आपल्याला जेवायचं आहे आणि त्यानंतर 16 तास 14 तासाचा आपल्याला उपवास करायचा असे आहे। तर तुम्हाला तर वाटेल उपवास म्हणजे म्हणजे खूप असं अवघड असेल, पण असं काही नाहीये। तर आता मी 8 म्हणजे 16-8 चा फॉर्म्युला वापरते, म्हणजे दिवसाचे 8 तास मी जेवणार आहे, काय असेल ते खाणार आहे आणि त्यानंतर 16 तास मी उपवास करणार आहे। तर आता थोडक्यात सांगते मी कसं करते। तर 16 तास कसं मी उपवास करते, तर संध्याकाळच्या 6 वाजता मी प्रॉपर जेवण करते। जेवणात तुम्ही सूप असेल, सॅलेड असेल हे तुम्ही खाऊ शकता, पण ज्यांना प्रॉपर जेवायचं असेल तर ते जेवण करू शकता। पण भरपूर म्हणजे असं पोर्शन साईज इथं पण आपल्याला कंट्रोल करायचं आहे। एक भाकरी, त्यानंतर भाजी, भरपूर असं सॅलेड असं खायचं आहे। किंवा तुम्ही जर चपाती खात असाल, फुलके खात असाल तर 2 छोटे फुलके, एक चपाती खात असाल तर एक चपाती, भरपूर सॅलेड, त्यानंतर डाळ असं खाऊ शकता। जर ते भात खात असतील तर त्यांनी भात, डाळ, एखादी भाजी आणि भरपूर असं सॅलेड असं खायचं आहे। सो हे 6 पर्यंत तुमचं जर जेवण झालं तर त्यानंतर झोपेपर्यंत आपल्याला काहीच खायचं नाही, फक्त तुम्ही पाणी प्यायचं आहे। त्यानंतर सकाळी 6 वाजता उठल्यानंतर तुम्हाला लिक्विड फक्त प्यायचं आहे। लिक्विड मध्ये तुम्ही भाज्यांचे गाळून ज्यूस वगैरे पिऊ शकता, ककडीचा, बिटाचा, पालकचा, हे असं तुम्ही गाळून ज्यूस पिऊ शकता। पण मी जे काही जिरा वॉटर, सिनेमन वॉटर, त्यानंतर लिंबू पाणी वगैरे असं एवढंच मी पिते, गरम पाणी असं पित असते। तर ज्यांना हे सगळं प्यायचं आहे, जिरा वॉटर, ते पण पिऊ शकता। ज्यांना भाज्यांची ज्यूस प्यायचं आहे गाळून ते सुद्धा पिऊ शकता। थोडक्यात काय 12 तास झाल्यानंतर आपल्याला पहिलं मील आपल्याला लिक्विड घ्यायचं आहे, हे घेऊ शकता। त्यानंतर 14 तास झाल्यानंतर जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही त्यावेळेस फळं वगैरे खाल्ली तरी चालते, नाही खाल्ले तरी तुम्हाला डायरेक्ट 16 तासानंतर तुम्ही तुमचा फास्ट तोडला तरी चालतोय। तर ज्यांना भूक लागल्यासारखं वाटत असेल तर 14 तास झाले की तुम्ही फळं खा, एखादं फळ खाल्लं तरी पण चालते, केळ वगैरे। त्यानंतर 16 तास झालं की काय करायचं, प्रॉपर आपल्याला फास्ट हा तोडायचा आहे, म्हणजे आपल्याला उपवास हा तोडायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पहिलं मील काय पहिलं म्हणजे सॉलिड मधलं पहिलं मील तुम्ही काय घेऊ शकता, तर तुमची जर पोहे, उपमा, इडली वगैरे असं काय खात असेल तर ते तुम्ही खाऊ शकता। जर गरज वाटत नसेल तर म्हणजे तुम्हाला जर अशा पदार्थांची सवय नसेल तर तुम्ही डायरेक्ट फळं, ड्रायफ्रुट्स वगैरे हे सुद्धा खाऊ शकता। त्यानंतर तुम्ही 2 तासानंतर तुमचं जेवण करायचं आहे। जेवणात सुद्धा आपल्याला पोर्शन कंट्रोल करायचं आहे, फायबर वगैरे जास्त घ्यायचे आहेत, प्रोटीन जास्त घ्यायचं आहे, कार्बोहायड्रेट कमी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गुड फॅटसाठी आपल्याला तूप वगैरे 2 चमचे असं खायचं आहे। त्यानंतर तुम्ही 4 वाजता तुम्हाला जर भूक लागल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही भाजलेले मखाने, भाजलेले फुटाणे, गुळ शेंगदाण्याचा लाडू किंवा जे उकडलेले कडधान्य, मोड आलेले कडधान्य असतात ते सुद्धा खाऊ शकता। आणि त्यानंतर 6 वाजता परत तुम्ही जेवण करायचं आहे आणि तुमचं फास्ट परत एकदा चालू करायचं आहे। तर हे असं इंटरमिटेड फास्टिंग केल्यानं काय होतं की पटपट आपलं वजन कमी करायला मदत होते, आपली चरबी लवकरात लवकर वितळण्यासाठी मदत होते आणि जे काही आपल्या शरीरातलं म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण असतं ते आपलं नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते, पचनशक्ती सुधारते आणि प्लस आपलं वजनही कमी व्हायला मदत होते। तर हे थोडक्यात मी इंटरमिटेड फास्टिंग विषयी तुम्हाला सांगितलं काय असेल ते। त्यानंतर हे इंटरमिटेड फास्टिंग आहे ते कोणी करायचं नाहीये,
तर जे 18 वर्षाच्या आतील आहेत त्यांनी हे इंटरमिडिएट फास्टिंग बिलकुल करायचं नाही. 18 वर्ष पूर्ण झालेले जे मुलं मुली आहेत त्यांनीच करायचं आहे. प्लस जे प्रेग्नेंट बायका आहेत किंवा बाळाला आणखी तुम्ही दूध पाजता, जर अशा महिला असतील तर त्यांनी सुद्धा हे फास्ट नाही करायचं. त्यानंतर आजारी लोक असतील त्यांनी हे करायचं नाहीये. बीपी शुगरच्या लोकांनी डॉक्टरांच्या म्हणजे कन्सल्ट करूनच हे सगळं फास्ट वगैरे करायचं आहे. त्यानंतर जे काय वयोवृद्ध वगैरे असते त्यांनी सुद्धा हे काही फास्ट करायची गरज नाहीये. बरं, तुम्ही इंटरमिडिएट फास्टिंग चालू करताय तर थोडे 3 ते 4 दिवस बघा तुम्हाला फास्टिंग व्यवस्थित सूट होते का हे बघा. सूट होत असेल तर तुम्ही कंटिन्यू करा, नाही तर तुम्ही कंटिन्यू नाही करायचं आहे हे फास्टिंग. जर आता 16-8चा जर फॉर्म्युला खूप मोठा वाटत असेल तर तुम्ही 14-10चा सुद्धा फॉर्म्युला करू शकता. 14 तास उपवास, 10 तास इटिंग विंडो, हे तुम्ही फॉलो करू शकता. बरं, आता आपल्याला दिवसभरात तुम्ही खाऊ शकता. मी असंच तुम्हाला सांगितले, पण काही खायचं नाहीये, गोड पदार्थ जास्त खायचे नाहीयेत. अगदी 5 ग्रॅम साखर दररोज आपल्या शरीरात आयडियली गेली पाहिजे, तर तेवढंच तुम्ही खाऊ शकता, तेवढी शुगर. इतर काही गोड पदार्थ नाही खायचे, मैद्याचे पदार्थ नाही खायचे. त्याचबरोबर जे काही पॅकेट फूड आहे ते तुम्हाला नाही खायचं. त्यानंतर जंक वगैरे पण नाही खायचं, तळलेले पदार्थ सुद्धा अवॉइड करायचे आहेत. आणि बाकीचं तुम्ही व्यवस्थित प्रॉपर जेवणामध्ये पोर्शन साईज कंट्रोल करून तुम्ही हे सगळं फास्ट करू शकता. सो आता इथून पुढं जे काही फास्टिंगचा रिझल्ट वगैरे आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. कसा मिळाला, काय मिळतो ते आपण बघूया. त्यानंतर सोमवारपासून मी आठवड्यातून 3 व्हिडिओ तरी रेग्युलर पोस्ट करेन, आणि त्याच्यामध्ये काय रेसिपीज असतील किंवा फास्टिंगच्या विषयी काय छोट्या मोठ्या टिप्स असतील हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. बरं, आता मी या व्हिडिओमध्ये मी काय खाते, मी काय जेवते हे सुद्धा मी याच्यामध्ये छोट्या छोट्या क्लिप मी घेतले आहेत ते तेवढं शेअर करते. आणि प्लस एक पालेभाजीची छान रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. म्हणजे अगदी मेथीची भाजी वगैरे बनवतो तशीच रेसिपी आहे. ती आहे गाजराच्या पानांची भाजी. एका म्हणजे ज्यांना माहित नसेल त्यांना थोडंसं नवीन वाटत असेल. मी सुद्धा इथं सासरी आल्यानंतर पहिल्यांदाच ही भाजी खाल्ली होती आणि खूप छान लागते ही भाजी. करायला सुद्धा खूप झटपट आहे. अगदी आपण मेथीची वगैरे भाजी बनवतो तशीच बनवायची आहे. ती सुद्धा मी सांगितलं आहे त्याच्यामध्ये. नक्की तुम्ही ती रेसिपी ट्राय करा. प्लस मी काय खाते हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की क्लिप बघा. तर माझी सकाळची सुरुवात ही सिनेमन वॉटर म्हणजेच दालचिनीच्या पाण्यानं झाली. आणि छान असं उकळून घेतलं आहे दालचिनी पाण्यामध्ये, आणि छान असा याला रंग पण आलाय. दालचिनीचे तुकडे मी काय काढून टाकले नाहीत, मी याच पाण्यासोबत चावून खाणार आहे. तर ही आहे मी म्हटलेली ती गाजराच्या पानांची भाजी. अगदी कोवळी पानं आणली होती गाजराची आणि त्याची मी भाजी बनवत आहे. बऱ्याच जणांना ही नवीन वाटेल भाजी, पण खूप छान लागते. शेपूसारखी इतकाही त्याचा वास येत नाही, पण छान लागते ही खायला भाजी. तर मेथीची भाजीला आपण जशी लसणाची वगैरे फोडणी घालतो तसंच ह्याला घालायची आहे, आणि त्यानंतर भाजी घालायची आहे. आणि भिजत घातलेली मुगाची किंवा मटकीची डाळ तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता, आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, म्हणजे भाजीला बाइंडिंग छान येतं. तुमच्याकडं ही गाजराची पानं अवेलेबल असतील तर नक्की ही भाजी तुम्ही ट्राय करून बघा. ही भाजी फक्त थंडीच्या दिवसामध्ये खायला भेटते, त्याच्यामुळं भरपूर अशी खाऊन घ्या. तर ही अशी आपली गाजराच्या पानांची भाजी झालेली आहे. आणि आता थोडीशी याला मी झाकून 1-2 वाफ ह्याची काढून घ्यायच्या, आणि छान हे खाण्यासाठी आपली भाजी रेडी आहे. तर मी नाश्ता तर नाही करत, म्हणजे जास्त मला करावासं नाही वाटत. लवकरच मी जेवण करते त्याच्यामुळं. तर मी ब्रेकफास्टला एक गूळ शेंगदाण्याचा लाडू खाल्ला आहे आणि एक ॲपल घेतला आहे. तर याच्याने माझं होऊन जातो ब्रेकफास्ट. तर अराउंड आता 12च्या आसपास मी आता जेवायला बसले आहे. तर आता आपण बनवलेली गाजराची भाजी आहे. तर एक चपाती घेतली आहे. याच्यावर मी चपाती नाही घेणार. थोडासा अगदी 2 ते 3 चमचे भात आहे, वांग्याची भाजी आहे, आणि भरपूर असं सॅलेड आहे. तर कधी फुलके तर कधी चपाती असं खाऊ शकता. मोस्टली भाकरीच असते, पण आज भाकरी बनवायला वेळ मिळाला नाही, म्हणून मी एक चपाती घेते. जर मी खात असेल तर मी एकच भाकरी खाते. सो अशा प्रकारे आपलं हे जेवणाचं ताट आहे.